नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची सप्तमी आहे. नक्षत्र मृग आहे. योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो वनी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो विष्टी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:01 ते 12:33 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:05 आणि अनुबंध काळ सकाळी 7:58 ते 9:30 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी, शनी आणि नेपच्यूनबरोबर केंद्र करेल. ज्याचप्रमाणे आजच्या दिवशी रवी आणि शनीची युती मीन राशीमध्ये होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशीचा राशीबळ का असेल त्या संदर्भात ही चर्चा आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. वेळातील रवी, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. वेळामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडीशी तुम्हाला पटकन जाण्यासाठी जाणवेल. छोट्या मोठ्या डिसिजन हे चुकल्यासारखं वाटतं तरी काळजी करू नका. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी घेऊ नका. थोडंसं स्ट्रेस येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वाढल्याचा फिलिंग येऊ शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील रवी, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभ स्थानामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचे जे खर्च आहेत त्यावरती नियंत्रण ठेवा. उत्पन्न होईल मात्र खर्च सुद्धा वाढतील त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा तुमच्या उत्पन्नावरती लक्ष ठेवा. याचप्रमाणे खर्चावरती नियंत्रण ठेवणं, गुंतवणूक व्यवस्थित करणं ही गोष्ट महत्त्वपूर्ण राहील. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण. दशमातील रवी, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दशमामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात हे महत्त्वपूर्ण निर्णय मात्र आजच्या दिवशी घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित असले तरी घेऊ नका. खास करून जे कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात पॉलिटिक्स किंवा गुप्त क्षेत्रांमुळे त्रास होऊ शकतो. कागदोपत्री व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. तुमच्या कॉन्फिडेन्शियल प्रॉब्लेम मिळू शकते. याकडे लक्ष द्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील रवी, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करेल. भाग्यस्थानामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. छोट्या छोट्या कामामध्ये अडथळे आल्यामुळे थोडासा तुमचा चिडचिडपणा जास्त झाल्यासारखा वाटेल. त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल असे निर्णय मात्र घेऊ नका. अंदाज चुकू शकतो. काळजी घ्या. जे तिचे
वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्यावर सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येऊ शकते. दिवसाचा तुमच्यासाठी थोडासा त्रासदायक दिसू येऊ शकतो. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लांब स्थाना चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील रवी, शनी आणि नेपच्यूनबरोबर हा चंद्र केंद्र करे. अष्टमामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकते. याचप्रमाणे खर्चाचं सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अनावश्यक अतिरिक्त खर्च वाढल्याचं अनुभव येऊ शकते. येणारे 2 ते 3 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण राहतील. खास करून येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भात सुद्धा थोडी काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी सहज असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातील रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र पडेल. सप्तम स्थानामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. महत्त्वपूर्ण निर्णय कार्यक्षेत्राच्या संदर्भात घेऊ नका. अंदाज चुकण्याची शक्यता जास्त राहील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करे. षष्ठामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय मात्र घेऊ नका. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी ऑफिस पॉलिटिक्स सारखे काही अनुभव येऊ शकते. आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस मात्र आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. याचप्रमाणे पंचमामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी कव्हर करू शकतील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहा. प्रलोभनाच्या मागे लागू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं गरजेचं राहिले. याच कामा जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद, मतवैचित्र असे काही अनुभव येऊ शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी सविशेष स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करे. चतुर्थामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मतभेद दिसून येऊ शकतील. आता त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होणार नाही. त्याचप्रमाणे घरातील ज्या मोठ्या व्यक्ती असतील, वडीलधाऱ्या व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काळजी घेणे येणाऱ्या 2 ते 3 दिवस महत्त्वपूर्ण राहील. दिवसाचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण. तृतीयातील रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. तृतीय स्थानामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर पडू शकते. ते तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा आजच्या दिवशी घेऊ नका.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भात ज्यामुळे तुमच्या जीवनाची दिशा बदलेल असे निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातील रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीय सणामध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण काबिल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध सुमधुर राहतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक व्यवहार जपून करणं, काळजीपूर्वक करणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकते. गुंतवणुकीच्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतील किंवा त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर करू शकते. मात्र दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवी, शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. तुमच्याच राशीमध्ये रवी आणि शनीची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमची मानसिकता स्थिर दिसून येईल. घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र स्वतःच्या एकंदरीत आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील. चुकीचे व्यवहार केले जाणं, चुकीचे निर्णय घेणं, आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर काढणं. याचप्रमाणे पूर्वी काही चुकीच्या घटना किंवा गोष्टी केलेल्या असेल तर त्याचे अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस आजचा मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 मार्च 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.